लोकशाही माझा SP न्यूज इंडियाज स्पेशल बुलेटिन। स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा, पाडळदे गावाची दुर्वस्था। नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। स्वच्छ भारत सुंदर भारत या घोषणा आपण रोज ऐकतो, पण मालेगाव तालुक्यातील पाडळदे गावात मात्र या अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे। ज्या ठिकाणी प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानाचे मोठे फलक लावले आहेत, अगदी त्याच फलकांच्या आजूबाजूला आज कचऱ्याचे ढीग आणि सांडपाण्याचे डबके पाहायला मिळत आहेत। विदारक परिस्थिती आणि आरोग्याचा प्रश्न। पाडळदे गावात सांडपाण्याचे कोणतेही योग्य नियोजन नाही। गटारींचे पाणी रस्त्यावर साचल्याने गावात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। सर्वात चिंतेची बाब म्हणजे या अस्वच्छतेमुळे येथील आदिवासी बांधवांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून साथीच्या रोगांची भीती निर्माण झाली आहे। एकीकडे सरकार स्वच्छतेचा संदेश देते, मग पाडळदे गावातील ही घाण प्रशासनाला दिसत नाही का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। लोकशाही धडक मोर्चाचा आक्रमक पवित्रा या परिस्थितीची दखल घेत लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे। त्यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे की जर पाडळदे गावातील ही घाण आणि सांडपाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवली गेली नाही तर मालेगाव गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हीच घाण आणि कचरा भेट म्हणून नेऊन टाकला जाईल। प्रशासनाचे दुर्लक्ष कधी थांबणार? आता ग्रामस्थांचे डोळे प्रशासनाकडे लागले आहेत। ही घाण साफ होऊन आदिवासी बांधवांना दुर्गंधीमुक्त वातावरण मिळणार की शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा धडकणार, हे येणारा काळच ठरवेल। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा।